स्वतः माझी आपली एक कल्पना केली होती की त्यांनी मला आधी सांगितलं होतं की अशा वंचित मुलांकडे जाऊन खिडकी हा विषय देऊन खिडकीच्या बाहेर त्या वंचित मुलांनी त्या आपल्या खिडकीतून काय बघितलं अशा विषयावरचं ते प्रदर्शन आहे. तर मी काही एक विशिष्ट अपेक्षा घेऊन हे प्रदर्शन बघत होतो आणि मला हे बघितल्यावर मला धक्का बसला. धक्का अशा अर्थाने की मी खिडकीतून जे जग बघतो आहे किंवा मी नाटककार म्हणून माझ्या खिडकीतून जगाकडे बघण्याची माझी जी एक खिडकी आहे त्यापेक्षा कितीतरी वेगळं आणि कितीतरी चमत्कारी गोष्टी या मुलांना त्यांच्या खिडकीतून दिसत आहेत. म्हणजे अगदी कामाठीपुरामधली ती मुलगी पिंकी खान आहे. खिडकी उघडल्यावर प्रदूषण माझ्या घरात प्रवेश करतं हे हा एक छोटीशी कविता अगदी त्याच्यात एक इनोसन्स आहे त्या मुलीचा. त्या सगळ्या सकट केवढा मोठा मुद्दा त्या कवितेमध्ये मांडलेला आहे. तर ती मला एक हादरवून टाकणारीच गोष्ट वाटली की आपण खिडकी उघडतो की बाहेरचा वारा आत यावा. ती मुलगी खिडकी उघडते तर प्रदूषण आत येतं आणि तिचं सगळं बालपण करपून जातं. काय चांगलं वाटलं वाईट वाटलं असं काही म्हणजे एक रिॲक्शन देऊ नये अशा कुठल्याही पद्धतीचं असं माझ्या मताचं मी आहे की मला खूप चांगलं वाटलं किंवा मला खूप वाईट वाटलं किंवा मला खूप वाईट वाटलं. चांगलं म्हणणार कशाच्या बेसवरती मी त्याला कारण ज्या त्यांची जी इम्प्रेशन आलेली आहे त्यांनी जे मांडलेलं आहे ते कुठंतरी आपल्या आपण केलेल्या दुर्लक्षामधनच आलेल्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या. मग चांगलं वाटणं हे म्हणणं म्हणजे काय आहे ते म्हणजे स्वतःच मला मी डिफाईन करू शकत नाही अजूनपर्यंत की काय चांगलं वाटलं का वाईट वाटलं की या पद्धतीचे एक्सप्रेशन मुलं देत आहेत आणि ते बघून मी मान डोलवायची नाही खरंच चांगलं आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी कवी आहे किंवा ह्याच्यामध्ये चित्रकार आहे. दिस इज माझ्या दृष्टीने जर विचार असेल तर ते आपलं फेल्युअर आहे ते सगळं जे काही आहे ना की ते त्याच्यातून ती म्हणजे ती या सर्कमस्टन्समध्ये राहून सुद्धा ती रिॲक्ट होता आहेत ही खरं तर कौतुकाची गोष्ट आहे. की त्यांच्याकडनं काढून घेतात त्या गोष्टी रिॲक्शन परत म्हटलं रिॲक्शन म्हणून मी नाही काही देऊ शकत त्याच्यावरती रिॲक्शन कारण ती आपण काय म्हणू शकतो त्याला की ते विचार करायला भाग पाडतंय का तुम्हाला तर मला वाटतं की ते नक्की भाग पाडत आहे. तो मी काहीतरी इथे बघितल्यानंतर ते तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतं का तर नक्की विचार करायला मला प्रवृत्त करतं. चांगली वाईट ही रिॲक्शन याच्यावर असूच शकत नाही. विचार करायला प्रवृत्त करतं का 100% विचार करायला प्रवृत्त करता येतं. आपण आपल्या पद्धतीने विचार करायला पाहिजे की हे जे चाललेलं आहे जे आहे मग काय हातभार म्हणा किंवा काही म्हणा जबाबदारी म्हणा हातभार काय लावणार आपण याच्यामध्ये कारण क्षुद्र आहोत आपण तसे सगळेच त्या ह्याच्यात मग कमीत कमी लोकांनी बघावं तरी असं मला वाटतं हे सगळं त्याच्यातून थॉट प्रोवोकिंग असावं ह्या गोष्टी. कमाल एक्सपिरियन्स आहे पण फार छान.
एखाद्या गळत्या घरात सुद्धा छपरात येणारा लहानसा कवडसा भर दुपारी सुद्धा घरभर चांदणं पेरून जातो. तसं हे प्रदर्शन बघितल्यानंतर अनेकांच्या खिडक्यातून पडलेले कवडसे थेट त्या मुलांच्या हृदयात जाऊन पडलेले पसरलेले दिसले. ही सगळीच मुलं वंचित आहेत, वेगवेगळ्या कारणाने. काही अनाथ असतील, काही केवळ परिस्थितीनं वंचित झालेली असतील, पण ते एकूणच त्यांची वंचना नेमकी काय आहे ते त्याने स्वतः केलेल्या त्यांच्या कवितेतूनच दाखवलेलं आहे. दुःख फार थोड्या लोकांना चांगल्या पद्धतीनं व्यक्त करता येतं. आपण म्हणतो की सुख व्यक्त करताना फार मजा येते, पण खरं सांगायचं तर अत्यंत संयतपणानं. पण जीवनातले वंचितांचे, विशेषतः अशा मुलांचे जे दाहक अनुभव आहेत, ते त्याने ज्या भाषेत, ज्या शब्दात, ज्या पद्धतीनं अभिव्यक्त केलेले आहेत, ते मोठ्या मोठ्या कवींच्या जवळपास जाण्यासारखे वाटतात. हे कवडसे खिडकीतून आलेले आहेत. खिडकी हाच त्यांचा विषय होता. आपल्या खिडकीतून दुसऱ्याच्या घरात काय चाललं बघण्याकरता आपण नेहमी डोकावत असतो. तिथं भांडण असेल तर आपल्याला जास्त आनंद असतो. सुख असेल तर अरे ही एवढी कशी शांत राहू शकतात, अशी कशी राहतात, असा प्रश्नही येतो. पण खरं म्हटलं तर एखाद्याचं सुख किंवा दुःख बघण्यासाठी खिडकीतून, ते भांडण ऐकण्यासाठी खिडकीत डोकायचं नाही आहे. तर खिडकीतून डोकावताना आतमध्ये काय दिसतं आणि आतल्या लोकांना खिडकीतून बाहेरचं जग कसं दिसतं, तिथे प्रश्न या मुलांनी आतल्या खिडकीतून बाहेरच्या जगाकडे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं आयुष्य आणि बाहेरचं जग याच्यामधली जी फारकत आहे ती त्यांनी त्या कवडसेतून अत्यंत छान पद्धतीने व्यक्त केलेली आहे. आता आम्ही त्यांच्या हृदयातल्या खिडकीत डोकावून पाहायचं ठरवलं तर त्यांची वंचना नेमकी कोणची, त्याचा विचार केला पाहिजे. आणि ती दूर करण्यासाठी आपण किती प्रयत्नशील राहू, आपण कसे प्रयत्न करावेत, आणि त्यांना त्यांच्या दाहक अनुभवातून बाहेर काढून त्यांनाही इतर सामान्य मुलांसारखं चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकू का, असा प्रश्न हे सगळं प्रदर्शन बघितल्यानंतर निश्चितच मला येतो.
अतिशय महत्त्वाचा एक प्रयोग आहे ज्याच्यामध्ये खरोखर त्या अर्थाने शिक्षित मुलं नाही आहेत ज्यांना त्या खिडकीबाहेरचं जग हे कधी दिसलेलं नाही. एक तर कुठल्याही मुलाला अभिव्यक्ती असते, माणसाला आपल्याला काही सांगावंसं वाटत असतं, त्याच्या जाणीवा असतात आणि या जाणीवांकडे समाज काही तितक्या टोकदारपणे बघत नाही. म्हणजे ज्यांना खरोखर खिडकी असते, घर असतं, छप्पर असतं, अशा मुलांकडे बघत नाही कोणी. तर ज्यांना फक्त खिडकी असते आणि त्या खिडकीला दारं नाहीत, भिंती नाहीत आणि वर फक्त आकाश आहे, अशा मुलांकडे कोण बघणार, असा खरा एक महत्त्वाचा नैतिक सवाल, नैतिक प्रश्न संजयनी उभा केलेला आहे. वेगळ्या अर्थाने न बघता याच्यामधनं जी आजची सामाजिकता, राजकीयता आणि आर्थिकता, या मुलांकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष आणि एका अर्थाने समाज म्हणून आपल्यातले जे वंचित घटक आहेत, शोषित घटक आहेत, फेकून दिलेले घटक आहेत, यांच्याकडे आपण बघणं, त्यांच्या अभिव्यक्तीला काही अवकाश प्राप्त करून देणं, हे मला असं वाटतं या प्रदर्शनाचं मोल आहे. कवडसे नावाचं जे चित्र प्रदर्शन आहे त्यामागे जो विचार आहे, म्हणजे कवडसा याचा अर्थ प्रकाशाचा पुंजका. तर जी लहान मुलं असतात आणि ज्यांच्या बाबतीमध्ये विशेषतः काही अभावग्रस्तता असते किंवा सामाजिकदृष्ट्या काही प्रतिकूलता असते, तर अशा मुलांच्या आयुष्यामध्ये डोकावून आणि त्यांचा अंतरंग जाणून घेऊन त्यांना एक प्रकारे उमेद देणं, असं ह्या उपक्रमाचं स्वरूप आहे. परंतु त्यांनी आपल्या स्वतःच्या आनंदाच्या पलीकडे जाऊन ह्या वर्गासाठी एक वेगळा विचार आणि त्यानुसार कृती जी केली ती माझ्या दृष्टीने खूप मोलाची आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, सांस्कृतिक क्षेत्रातली मंडळी, सामाजिक क्षेत्रातली मंडळी किंवा एकूण मानसिक आरोग्याबद्दल ज्यांना काही आज आहे अशी मंडळी, यांनी याला पाठिंबा देऊन हे कार्य पुढे नेण्याची गरज आहे.
खरं तर दोन गोष्टी आत्ता सातत्याने जाणवतात की निरनिळ्या वयात मुलांना जाणवणारं, भावणारं किंवा त्यांच्या भावविश्वाशी निगडीत असलेलं जे असतं ते अनेक प्रकारांनी, अनेक अंगाने ते व्यक्त करतात. जसं शब्द ही एक अभिव्यक्तीची किंवा त्यांच्या भावव्यवस्था व्यक्त करण्याची एक जागा आहे किंवा माध्यम आहे, तसंच त्या शब्द आणि दृश्य किंवा शब्द आणि रेषा, शब्द आणि रंग, शब्द आणि आकार, शब्द आणि पोत अशा अनेक अंगाने त्याची रूपं अधिक सुंदर, अधिक विविध होत जातात. आपल्याकडे त्या अनुषंगाने ह्याचा विचार खूप कमी होताना दिसतो, ज्याला ग्राफिक पोएम असं म्हणूया. मुळामध्ये लक्षात यायला लागतं की आपण सर्व पद्धतीने, सर्व अंगाने विचार करत असतो, पण काही वेळेला शब्द याच्यावरती जास्त भर देतो, काही वेळेला शब्दाच्या पलीकडच्या जाणवणाऱ्या अवकाशाशी आपण भिडत असतो. पण ज्यावेळेला अशा पद्धतीचं प्रदर्शन समोर येतं त्यावेळेला एक प्रकर्षाने जाणवतं की ह्या सर्वांसकटच संवेदनांचा विकास होतो, जाणीवांचा होतो, नेणीवांचा होतो आणि त्या मुलांच्या त्या भावविश्वाशी, त्या एका सर्जनात्मक अभिव्यक्तीशी ची रूपं इतक्या सुंदरपणे मांडलेली, ठेवलेली आणि अशा पद्धतीने सातत्याने काम करून त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला अधिक मोकळं करण्याचा, त्याला विकसित करण्याचं काम हे ह्या अशा पद्धतीच्या प्रदर्शनांद्वारे होतं. तर त्या अनुषंगाने त्यातली जी रूप आहे, त्यातली जी भावव्यवस्था आहे, त्यातली जी अभिव्यक्ती आहे ती अनेक अंगाने पुढे नेता येईल का? म्हणजे मी म्हणेन की ह्याच्याद्वारे किंवा ह्यातून आणखीन मुलांना काही सुचतंय का, किंवा ह्याच कवितेला किंवा ह्या रूपाला आणखीन काही कोणाला तरी सादर करायला जमतंय का, असंही करता येईल. म्हणजे काय होतं की कुठल्या तरी एका कप्प्यात, एका चौकटीत न अडकता सर्जनाला आणि अभिव्यक्तीला आणि विशेषतः मुलांच्या सर्व स्तरातल्या, सर्व पातळ्यांवरच्या, सर्व व्यक्तिगत भावनिक ताणतणावाखाली किंवा जगण्याच्या वृत्तींकडे बघण्याकरता हे जर कलेचं असं काही रूप आपल्याला वापरता आलं तर ते नुसतं मुलांच्या करता नाही तर आपल्या करता सुद्धा, माणूस म्हणून अधिक छान होण्याकरता आपल्याला नक्की उपयोगी पडेल असं मला वाटतं. मुलांच्या समोर ते ज्या परिस्थितीत जगतात, जिथं जगतात तिथलं भौगोलिक आणि वातावरणाचं जे आहे त्याचं त्यांच्या याच्यात येतंच. त्याला ते काहीतरी कल्पकतेनं किंवा जाणून घेण्याच्या दिशेनं किंवा प्रतिक्रिया देण्याच्या दिशेनं काहीतरी लिहित आहेत, चित्र काढत आहेत. त्यांना संधी मिळाली तर ते वक्तृत्वातून हे सांगतील, निबंधातून सुद्धा सांगू शकतील. तर अशा नाना प्रकारच्या संध्या द्यायलाच हव्यात. हे एका पातळीवर.
आणि दुसऱ्या पातळीवर मला असं वाटतं की ह्या ज्या कविता निबंध किंवा आत्ता लावलेली चित्रं आहेत याचा जाणकारांनी अभ्यास करून सर्जनशीलतेचे नियम काय आहेत, सिद्धांत काय आहे हे शोधले पाहिजेत आणि याच्यातून ग्रेट निर्मिती म्हणजे काय, मग ती विज्ञानातली असेल, जगण्यातली असेल, बिल्डिंगामधली असेल, शहर बांधकामात